नमस्कार, आज आपण बनवणार आहे उपवासाची साबुदाणा बटाटा चकली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो बटाटे, 250 ग्रॅम साबुदाणा, सेंदा मीठ आणि थोडीशी मिरची पावडर किंवा तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकतात किंवा लाल आख्या मिरच्या पण दळून घेऊ शकतात। मी ह्या लाल आख्या मिरच्या मिक्सरला दळून घेतलेल्या आहेत। बटाटे मी उकडून घेते। आता बटाटे उकडलेले आहेत। आपण आता बटाटे काढून घेणार आहोत। बटाट्याचं साल काढून घ्यायचे। गार झालेले आहेत बटाटे छान। पाणी गरम करायला ठेवून घ्यायचे आपल्याला। एक ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे मी। साबुदाणा पण छान नरम भिजलेला आहे आपला। पाणी उकळले त्यात आपण साबुदाणा टाकून देणार आहोत। साबुदाणा कंटिन्यू असं हलवायचा आहे। चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे मी। आणि चवीप्रमाणे लाल मिरची पावडर। कंटिन्यू असं हलवायचं आहे। खूप सारे लोक कच्च्या साबुदाण्याच्या चकल्या करतात, पण ह्या अशा पद्धतीने चकल्या केल्याने अगदी मऊ होतात, कुरकुरीत होतात, फुलतात पण खूप। खूप वेळ पण लागत नाही। साबुदाणा शिजलेला आहे आपला। आता आपण बटाटा उकडून आणि साल काढून किसून घेतलेला आहे, तो पण त्यात टाकून घेऊ। एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे हे। या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने शिजवून घेतलेले आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे मी। आता आपण हे सगळं काढून घेणार आहोत याचं आणि चकल्या करायला घेणार आहे। हा चकली करायचा साचा लावून घ्यायचा आहे सोऱ्याला आणि यात हे मिश्रण भरून घ्यायचं आहे।
या पद्धतीने गोल गोल चकल्या करून घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही स्टिक पण टाकू शकतात। अशा स्टिक पण टाकून देऊ शकता तुम्ही लांब लांब, या पद्धतीने कुरकुरेंसारख्या स्टिक होतील। फायनली अशा चकल्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। 2 दिवस छान सुकू द्याव्या लागतात ह्या। 2 दिवसानंतर मग तळून दाखवेल मी तुम्हाला। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाले, आता आपण चकली तळून घेणार आहोत। बघा किती फुलते चकली, आणि मऊ पण तेवढीच लागते खायला। लहान मुलांना पण दुपारच्या वेळेस द्यायला चांगली आहे, आणि उपवासाला तर टेन्शनच नाही। या पद्धतीने आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपी मध्ये।